सो नमस्कार सगळ्यांना, ढेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज नवरा नवरीला घेऊन चाललेलो आहे आम्ही जेजुरीला. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून छान छान व्हिडिओ नक्कीच पुढे पाहायला भेटतील. इथं पाहू शकता, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझी मावशी दुसऱ्या मामाच्या इथं राहिली होती, ती आलेली आहे. आणि आता पाहूया, तू ये इकडे. आलेली आहे आमची मावशी आणि आता पडली असती ती आणि तिने चांगले उंच टाचाचे बूट घातले. दिसले का तुम्हाला? ते कव्हर केलेली हे चप्पल तिची बघू शकता तुम्ही, किती सुंदर चप्पल आहे. आणि ही आमची चिऊ एन्जॉय करते. फक्त मावशीच छान दिसते इथं. बघू ना कोणते हात दिवस गेला तरी ते गावाचे जात आहे का तरी. सोबत आलं पाहिजे ना, पण तू एकटाच घेतो काय. चला येऊ द्या, चला. अरे अरे तुम्ही जरा जवळ बसा, एवढं लांबून बसवलं त्यांना. थोडंसं हा, आता बरोबर डोकं लागेल. अरे काय नाही नाही. अरे काय व्हिडिओ काढतो जरा काढते. चला आले का? नाही काय करायचं, रेशमा तर काय कामाची नाही. मामी तुम्ही पण करा की, मामा सगळं करतोय. तू जरा दाखव की जरा हे. तू तर काय गेम सुरू तर हा होता माझ्या पद्धतीचा इंटरेस्टिंग गेम. तर तुम्ही नक्की सांगू शकता. आता लिंबाच्या पाण्याच्या आंघोळीची तयारी चालू आहे, तुम्ही पाहू शकता. अंधार खूप आहे कारण लाईट नाही आणि आमच्या मोबाईलला पण चार्जिंग नाही. इकडे इकडे ह्या साईडला नको बसली, मला दिसू दे. शोधायची ती अंगठी. सुपारी टाकली का? ते सुपारी टाकून थांब थांब थांब. सुपारी टाकली ना? टाकलेत 2 आहे का? दोन चार फुलांचे तुकडे करून पाणी गुलाबाचं टाक. गुलाबाचं नाही दिसणार, पांढरी टाक. लालच आहे ना ते. थांबा थांबा जरा थांबा. 3, 2 फुलं टाकते. एक मिनिट, लांबून काढलं नीट दिसणार नाही. पण दिसतंय हिला आपली तिकडे टाकणे आहे तिकडे ना. तिला हाल नको. दोघांनी आता बाहेर काढा. 3, 2, 1 करणार मी, त्याच्यानंतर हात टाकायचा. 3, 2, 1. अरे काय देवा, उगाच असतो. 10% आहे. तिकडे नाही धरायची. 3 झाले ना. तिकडं नाही धरायची, तिकडं नाही धरायची. शिट यार, ते पानाचं मगाशी माझ्या मोबाईल मध्येच काढाय पाहिजे. जवळ धरून धरली ना की तुला नाही नाही बघ, ह्याच तुला एवढेच. इतच तुला एवढी ताकद लागली, पण अशी 2 बटन. हा तुला नाही परवानगी जास्त. ते जाऊ दे, त्याचं काय नाही. तू ते धरलेले त्या हातांचं राहू दे. दीपक काय रे, अरे ताकद दीपक. अरे काय खरं नाही. अशा प्रकारे खुटेकरांची कन्यावर चटलेले जानकरांच्या सुपुत्रांना. कठीण आहे, कठीण आहे. बस आता चला तिला झाले का 5? हा कसं आहे दीपकचं कामच. आता ना आता त्याला किती झटली असं असं असं. आता असं आवड तसा जाम असं आवड सोड. आता आता तू डिरीतलं तू एकाच हाताने केवढा अन्याय बघ.
नाही सांगा. नाही नाही उजव्याच हाताने पण डाव्या हाताने आहे ना ताकद आहे ना डाव्या हातात. लांब नको नेऊ ते हात पुढेच ठेवायचा तिथंच ठेवतो पाण्यातच हात राहून पाण्यातच हात ठेवायचा काय करते त्याला आता याला याला लय क्लिअरिटी होती मग फोन का नाही आणला काय माहिती आता सोड 5 बारे कसा तार पडतो काय नाही नाहीच ताकद तुझ्यात कसं लागतं कसं नाही नक नको लावू. नका लावलेले आहेत अशा प्रकारे सोडून दे पटापटा शेवटच्या एक बारीला जर तुला काय सोडायची धरायची इथे दीपकची ताकद कमी पडली म्हणून त्याने नखांनी वार केलेला आहे रेशमावरती तुम्ही पाहू शकता. आता सुपारी खेळली जात आहे इथे सुपारीचा कार्यक्रम चालू आहे. 2 झाले अजून 2 कुठे जाते आनंदी जर आता तुला काय ताकद तेवढी आता नक लागली काय सोडू नको चल आणूया आपण. चल झटू दे आता चल लाडू आणू. नकला ते ऐकू दे आतून इथे चल जातो देते आता सुरू काय चल जाऊ. ती आत्तू नाही ही वाली आत्तू. चल जाते आतून इथे जा आत्तू कशी मावशी. कोण ही मावशी मावशी ना हा या तू सोडू दे तशीच तवायच पडू दे लगेच सोडली की तू हारलीस तू सोडू काय बी करू सलग कुस्ती चालली गळ्या खाली मी ती सोडून कसं आता राहायची तिला काय तू कामाचा नाहीयेस कर आता सोडते ती सोडते बस उठा चला तरी पण आमची रेशमा जिंकलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथं लिंबाच्या पाण्याची आंघोळ नवरा नवरी करत आहेत. तुमच्या तिकडे कशी पद्धत आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अगं पिचकारी मार कठीण आहे एका कॅमेऱ्यात कॅप्चर करणं. योग ताडा माडा तर काय खरं नाही तर काय बाहेरच करतात आता चिखल दुनियाचा. अहो ते हळद राहिली चारायची आता चालतेच ना मग पाठी मागून चारायची तिला. हात घे हातात घेऊन तिला तोंडापाशी धरायची तोंडापाशी हा सर सर अरे चारायची चारणे म्हणतात त्याला हळद बस राहू दे घे अगं त्यात ते लिंब टाकले राहिले लिंबाचं पाणी कशाचं म्हणतात लिंबण लिंबण 2 कापून टाक तिथं वस्तू सापडानात म्हणून हातात थोडीशी तोंडाला लावून असते एवढी काढून ठेवली बरोबर शास्त्र का बस आता होतो काय कळसवणी काय नाही आधी कसं असं उलटवते का मग राहिले हसा इथं पाठी वाटते डोकं नको भिजू दे म्हणे कळसवणी डोक्यावर पडायला लागते घाल डोक्यावर हा डोक्यावर घाल डोक्यावर डोक्या वाटते ठेव डोक्या वाजल 5-6 हा मग येऊ दे खाली पाठाने करून कळसवणी असते काय तिकडे घरात दे मम्मी लय वाकू नको रेशमा ताट उभी राहा एवढं वाकू नको असं वाटतंय मग तू लय हाईटला कमी दिसते तर आधीच पाटा उभी राहिला. हा 4 ना अजून 1 बस बस तू आता तू पुढं उभा राहा तिला खांदे वाट ठेवून घाल आधी डोक्यावर घालवायचं मागत असतं शिडी लावलाय तर काळजी करू नको 5 बार येत आले पाहिजे याच फोनला क्लिअरिटी त्या फोनमध्ये एकही व्हिडिओ नीट आला नाही. तू पहिला माझ्या फोनला चार्जिंग कर दीपक. तुम्ही तू तांबे दे इकडं आणि तू त्याच्या पाठाने वाटलं मी घालते दोघांना आता खाली वाका एक राहिलेलं शेवटचं घालायचं आता हवा करायच्या आपल्या आंघोळ्या अशा प्रकारे तुम्ही इकडे बघू शकता. इकडे बघा दोघं जरा नवऱ्या नवरीची पहिली आंघोळ पहिली आंघोळ नाही लिंबाचं पाणी
असं काय असं आले अशा प्रकारे नवरा नवरीची लिंबाच्या पाण्याची आंघोळ झाल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहे जेजुरीला. पाहू शकता हे मोगरवाडीकडून येताना थोपटेवाडी म्हणून आहे. थोपटेवाडी पास करून वरती आल्याच्या नंतरचं जे जंगल आहे ते तुम्ही आणि हे आहे आपलं खडकवासला धरण. तुम्ही पाहू शकता इथे खाऊची म्हणजे किती दुकानं लागलेली आहेत आणि खडकवासला धरणामध्ये अजूनही भरपूर पाणी साठा आहे आणि पाहू शकता किती छान दिसत आहे खडकवासला धरण. वातावरण पण छान आहे. काय ते पेटाची पिशवी हरवली, गाडीचं काहीतरी केलं त्या गावातल्या पोरांनी दारू पिऊन. आम्ही सासवड मार्गी जेजुरीला निघालेलो आहे आणि पाऊस इकडे पण झालेला आहे सासवडला थोडाफार, त्यामुळं थोडीफार हिरवळ इकडे पण दिसत आहे. आणि सासवड मार्गे जाताना खूप सारी गावं लागलेली आहेत आम्हाला. माझ्या एका मैत्रिणीचं पूनमचं गाव पण इथेच जवळ आहे, पण आम्हाला टाईम नसल्यामुळं मी गेले नाही तिच्याकडे. आणि पाहू शकता किती छान तिकडे आंब्याची झाडे वगैरे आहेत. आता सध्या आंब्यांचं सीझन आहे त्यामुळे सगळीकडे आंबे वगैरे आहेत. सासवडमध्ये एक भाजी मार्केट आहे. तिथं ताज्या शेतातील ताज्या भाज्या वगैरे भेटतात आणि खूप फ्रेश भाज्या भेटतात तिथं. मी बऱ्याच वेळा सासवडला ज्यावेळेस गेले त्यावेळेस मी तिथूनच पालेभाज्या वगैरे घेऊन आलेले. आणि तुम्ही पण गेले तर सासवडच्या भाजी मार्केटमध्ये जाऊन पाहू शकता किती छान भाज्या भेटतात तिकडे. आणि तुम्ही जर जेजुरीला सासवड मार्गी जात असाल तर रस्ता एकदम छान आहे, अजिबात खराब रस्ता नाही आहे आणि काही प्रॉब्लेम आला नाही. जायला पण जास्त वेळ लागत नाही. रस्ता चांगला असला तर आपण लवकर पोचतो, पण रस्ता जर खराब असेल तर आपल्याला खूप टाईम लागतो कुठेही पोचण्यासाठी. आणि हा समोर जो दिसत आहे तो पुरंदर किल्ला आहे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांचं महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे. इतिहासात किती पुरंदर किल्ल्याचं महत्त्व लिहिलेलं आहे किंवा माहिती असेल सगळ्यांना इतिहास. पुरंदर किल्ल्याचा इतिहास माहिती असेल. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शहाजीराजांचा जन्म झालेला आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ॲक्च्युली आज गुरुवार आहे आणि मला उपवास असल्यामुळं आधी आम्ही नारायणपूरला जायचं ठरवलं आणि आम्ही नारायणपूरला निघालेलो आहे. समोर जो दिसत आहे तो आपल्या महाराष्ट्राची शान पुरंदर किल्ला आहे. पुरंदर किल्ल्यावर पण खूप छान पाहण्यासारखं आहे, तुम्ही नक्की जा. आणि आम्ही आत्ता पोचलेलो आहे नारायणपूरमध्ये. पण तुम्ही पाहू शकता नारायणपूरमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही तिथे दर्शन घेतले नाही, लांबूनच देवाला हात जोडले. कारण महत्त्वाचं जेजुरी दर्शन होतं म्हणून आम्ही जेजुरी दर्शनाला जाणं इम्पॉर्टंट ठरवलं. आणि आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे माऊली ढाबा. हा तुम्हाला सासवड जेजुरी रोडला माऊली ढाबा दिसेल. एक नंबर छान जेवण भेटतं इथं, शुद्ध शाकाहारी जेवण भेटतं. आणि तुम्ही जर त्या रोडने गेला तर नक्की माऊली ढाब्याला व्हिजिट द्या एकदा. इथे रेश्मा आणि मी आमच्या साड्यांचे प्रमोशन करत आहे, पाहू शकता तुम्ही. आता आम्ही हॉटेलमध्ये पोचलेलो आहे आणि पाहू शकता किती पब्लिक आहे हॉटेलमध्ये. पूर्ण हॉटेल गच्च भरलेलं आहे पब्लिकनी. खूप छान व्हेज प्युअर शुद्ध व्हेज भेटतं इथं जेवण. तुम्ही नक्की व्हिजिट द्या इथे. तुम्ही पाहू शकता पूर्ण हॉटेल मी तुम्हाला दाखवत आहे इथे. आणि इथे खूप छान हॉटेल आहे. आणि इथे पाहू शकता ही छाया आहे रेश्माची बहीण, खूप छान आहे स्वभावाने ती पण. आणि हा सचिन माझा मावस भाऊ आहे, हा मावशीचा मुलगा. पाहू शकता आम्ही आत्ता आहे माऊली ढाबा आणि आत्ता जेवण करून झाल्यानंतर आम्ही आत्ता परत जेजुरीला जाण्यासाठी निघालेलो आहे. खूप छान जेवण होतं, एक नंबर आहे हॉटेल माऊली ढाबा. तुम्ही नक्की जा. जेजुरी सासवड रोडवर हे हॉटेल आहे. एकच नंबर जेवण भेटतं आणि कुठल्याही ढाब्यावरचं जेवण छान असतं. हॉटेलपेक्षा तरी मला ढाब्यावरचं जेवण छान आवडतं, म्हणजे छानच असतं चवीला ते. फायनली आम्ही पोचलेलो आहे जेजुरीमध्ये. तुम्ही पाहू शकता समोर जो गड दिसत आहे तोच गड आहे जेजुरी म्हणून ओळखला जातो खंडोबासाठी. आणि समोर जो दिसत आहे
सोन्याची जेजुरी म्हणजेच खंडोबाचा गड आहे. आणि त्याच्या समोर हा जो दिसत आहे हा जुना गड आहे. तुम्ही पाहू शकता समोर आहे तो, बरोबर समोर आहे तो. ह्या डोंगरावरती जुना गड आहे आणि त्याचंच प्रतिरूप म्हणून इकडे नवीन गडाची स्थापना झालेली आहे, जी आपण नवीन नवरा नवरी सगळे जातो जेजुरीला. आणि आता आम्ही पोचलेलो आहे गडाच्या पायथ्याशी. गाडी पार्क करून आता आम्ही चालत निघालेलो आहे. आणि पुढे पार्किंग आहे, पण पार्किंगसाठी पैसे वगैरे पे करावे लागतात. 2 मिनटाचा रस्ता असल्यामुळे आम्ही म्हटलं चालतच चला. आणि अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे गडाच्या पायथ्याशी. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. आणि आज नेमकी पौर्णिमा असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे गडावरती. आणि हा आहे जेजुरीचा खंडेरायाचा गड. पाहू शकता सगळीकडे पिवळा पिवळा भंडारा आहे. आणि ह्या आजी पाहू शकता, पूर्ण गडच पहा किती छान वाटत आहे. आणि सगळीकडे पाहू शकता फूल हार नारळवाले मावशी वगैरे बसलेले आहेत. आणि हे गडाचं प्रवेशद्वार आहे. आणि आता आम्ही गडाच्या पायथ्याला आहे. ही घंटा पाहू शकता, खूप मोठी आहे इथे. आणि इथे महादेवाचं मंदिर आहे गडाच्या पायथ्याला. नवरदेव पाहू शकता तुम्ही. आणि इथे हा मुलगा काहीतरी म्हणत होता की महादेवासाठी हे द्या ते द्या. ज्यावेळेस त्याला असं वाटलं मी व्हिडिओ काढते हे काढते, डायरेक्ट तो म्हणजे आधी माणसांना बोलत होता. मला व्हिडिओ काढताना पाहून तो मुलगा एकदम शांत झाला आणि तो कॅमेऱ्याकडे कसा बघत आहे नीट पाहू शकता तुम्ही. म्हणजे त्याला काहीतरी वेगळंच वाटत होतं म्हणून तो काय बोलला नाही. नाहीतर तो प्रत्येक जोडप्याला काही ना काहीतरी सांगायचा. मी व्हिडिओ काढत असल्यामुळं तो दीपकला आणि रेश्माला काहीच बोलला नाही. नाहीतर मी आधी 2-3 जोडप्यांना तो काहीतरी इथं ठेवा, हे ओटी भरावी लागते, मग वरती जावं लागतं, असं काही ना काहीतरी बऱ्याच गोष्टी सांगत होता. आम्हाला त्यांनी एकही गोष्ट काहीच सांगितली नाही. अशा प्रकारे नवीन नवरा नवरी खंडेरायाच्या गडाच्या पायऱ्या चढत आहेत. आणि पाहू शकता दीपक, रेश्मा आणि सचिन कसे चाललेले आहेत आता. आणि नेमकं गड चढताना इतकं गरमी होती. दुपारचे 1:30-2 वाजलेले होते आणि खूप गरम होत होतं. मला तर बिलकुलही एकही पायरी चढवत नव्हती, चालवतच नव्हतं. इतका घाम येत होता. व्हिडिओ पण काढायची इच्छा नव्हती, पण म्हटलं आपण काय सारखं येत नाही जेजुरीला, म्हणून व्हिडिओ काढलेला आहे. पाहू शकता आसपास किती दुकानं आहेत. या पायऱ्यांनी वरती गडावर जातो रस्ता. आणि आसपास इतकी सारी दुकानं आहेत. या दोन्ही साईडला, पायऱ्यांच्या दोन्ही साईडला खूप सारी दुकानं आहेत जेजुरी. किती रुपये? हा घे. कुठलं? पुढे 100 मध्ये होतंय की 2 नारळ 2 ओट्या कापूरबत्ती. 10 रुपयाला ओटी, 10 रुपयाला ओटी. नारळ 20 रुपयाला, 30 रुपये. आहे का? 20 रुपयाला आहे का दादा? द्या ते पण. नाही हा फोटो व्हिडिओ नाही, फोटो हे काढायचं मला काय ठेवायची ती ठेव बाळा. हिंदी पडता मी बाबा किती वर्षापासून आहे इथं? लय दिवस झाला आहे. लय दिवस? 20 वर्ष झाले. जरा मोठ्याने सांगा किती वर्षापासून आहे? 20 वर्ष झाले का? जेजुरीतलेच का तुम्ही? हा. काय नाही, का असंच मी व्हिडिओ बनवते चॅनलवर टाकायला. चल बाळा येस, कशी टाकायचं? युट्यूबला होय. नाव येतं का? येतं ना, मी दिसाल तुम्ही बघा. आले लाईव्ह.
फोटो काढू तिकडं माग, चला चला फोटो काढू ना तिकडं माग. आणि हे पाहू शकता जेजुरीच्या गडावर बांधकाम चालू आहे, गडाची डागडुजी चालू आहे. म्हणून समोरचा रस्ता बंद करून दुसऱ्या साईडनी चालू केलेला आहे. आणि पाहू शकता इतकं ऊन लागत होतं, खूप गरमी होती. आणि काय तो 15 दिवस वळवाचा पाऊस पडलेला, त्यामुळे इतकी गरमी उफाडलेली होती ना की खूप. आम्ही जवळजवळ 6 ते 7 बाटल्या फक्त पाणी पिलेले ह्या पायऱ्या चढताना वरती जाताना. नवरा नवरी पण थकलेले आहेत. इथे पाहू शकता गोंधळी, काय जण इथे गोंधळ घालायला पण येतात. नवरा नवरी त्यांच्या लग्नाचा गोंधळ राहिलेला असतात, ते गडावर जाऊन पण तिथं गोंधळ घालू शकतात. आणि फायनली आमच्या दीपक रावांनी घेतलेलं आहे रेशमाला उचलून. आणि ही प्रथा आहे की नवरा नवरी जेजुरीला गेल्यावर नवरदेवानी नवरीला 5 तरी पायऱ्या उचलून गड चढवायचा असतो. आणि दीपकनी रेशमाला उचलून घेतलेला आहे. आणि 5 नाही तर त्याने तब्बल 11-12 पायऱ्या चढवून तिला गडावरती नेलेलं आहे. खुशी पहा दोघांमधली. आणि शेवटी सगळ्या पायऱ्या चढून पाहू शकता मुख्य प्रवेशद्वारापाशी आलेलो आहे आम्ही गडाच्या. आणि आत्ता कुठं जीवात जीव आला की फायनली आम्ही आता गडावर पोचलेलो आहे. आणि गडाच्या पायथ्याशीच म्हणजे गडाच्या खालच्या साईडलाच तुम्हाला बानूचे मंदिर दिसेल. गडाच्या त्या साईडला आता नवरा नवरी चाललेली आहे तिकडे, तिथे बानूचे मंदिर आहे. आणि तुम्हाला बानू, म्हाळसा आणि खंडोबाची कहाणी तर माहितीच असेल. ज्यांना माहीत आहे त्यांनी मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा, गडावर म्हाळसा राहायची की बाणाई राहायची हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे मल्हार भक्त आहेत, जे खंडोबाचे खरे भक्त आहेत, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं नक्की उत्तर देतील की गडावरती, मेन गडावरती म्हाळसा राहायची की बाणाई राहायची. तर अशा प्रकारे दीपक आणि रेश्मा तिकडे दर्शनाला गेलेले आहेत. तोपर्यंत मी गड चढून वरती चाललेली आहे. आणि इथं थोडासा गारवा वाटत होता, त्यामुळं लोक बसत होती तिथे. आणि पाहू शकता किती गर्दी आहे. आज पौर्णिमा असल्यामुळे इकडे खूप गर्दी आहे, तुफान गर्दी आहे. आणि सगळीकडं पिवळा भंडारा दिसत असेल तुम्हाला. इथे एक कुत्रं बसलेलं आहे. आपल्यालाच एवढं गरमीने त्रास होतो आहे, तर ह्या मुक्या प्राण्यांना किती त्रास होत असेल. तर प्राणी पक्ष्यांना पण ह्या गरमीचा प्रचंड त्रास होत आहे. त्या गारवा शोधत बरेच कुत्रे, मांजरं वगैरे अशा ठिकाणी गारव्याला बसलेली तुम्हाला नक्कीच. आणि तुम्ही पाहू शकता किती पब्लिक आहे आज गडावरती, किती लोक येत आहेत गडावरती आज. आणि दीपक आणि रेश्मा सगळेजण तिकडं दर्शन घ्यायला गेले. शेजारी एक मंदिर आहे, त्या मंदिरात दर्शन घ्यायला गेलेले आणि ते सगळेजण दर्शन घेऊन आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता सचिन आलाय, दीपक सगळेजणच आलेले आहेत. आणि आत्ता आम्ही फायनली गडावर पोचलेलो आहे. मोजून 4 ते 5 पायऱ्या राहिलेल्या आहेत. आणि नवीन नवरा नवरी अशा प्रकारे पोचलेले आहेत जेजुरीच्या गडावरती. आणि पाहू शकता त्यांच्या कपाळी भाळलेला आहे पिवळा भंडारा. येळकोट येळकोट जय मल्हार अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे आता गडावर. पाहू शकता किती सुंदर बांधकाम आहे गडाचं, किती छान आहे. आणि सगळीकडे पिवळा भंडारा उधळलेला आहे. पूर्ण सगळीकडे पिवळं धम्मक असं वातावरण झालेलं आहे. आणि पब्लिक पाहू शकता, आज पौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी आहे इथे. आणि हे बांधकाम पण पाहू शकता किती सुंदर केलेलं आहे गडाचं. सगळीकडं नीट पाहू शकता, पूर्ण गड दाखवलेला आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये. आणि इथे चाललेली आहे डील. आणि ही आहे आमची निकिता. कशी दिसत आहे नक्की सांगा. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी. काय
त्याच्या हातात देऊन टाकते. गाभाऱ्याचे फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे आतला व्हिडिओ काढलेला नाही, पण तुम्ही मंदिराचे बांधकाम पाहू शकता. किती सुंदर कॅप्चर केलेलं आहे आम्ही. आणि आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर बसलेलो आहे. इथं दीपक आणि रेश्माचे तळी भरण्याचं काम चालू आहे आणि इथे मी 1-2 फोटो क्लिक केलेले आहेत मेमरी कलेक्ट. या साईडला खूप छान गार वारं येत होतं, म्हणून मी इथं उभे राहिलेले. दीपकचं त्यांचं ते तळी भरण्याचा कार्यक्रम चालू होता आणि इथे तळी भरण्याचं काम चालू आहे. मला रेश्माला आणि दीपकला असं बघून खूप हसायला येत होतं. ॲक्च्युली हसण्याचं कारण दुसरं आहे, मी सांगू शकत नाही. जो माणूस तळी भरून घेत होता त्याच्या रिलेटेड ते असल्यामुळं मी काही बोलू शकत नाही. मला फक्त हसायला येत होतं. आणि दीपक आम्हाला सगळ्यांना म्हणत होता माझ्या पाठीमागं बसा सगळेजण, पण आम्ही काही गेलो नाही तिथं बसायला. मग छाया व्हिडिओ काढत होती त्यांचे आणि मला फक्त आणि फक्त हसायला येत होतं, म्हणून मी काही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण जर कुठल्या मंदिरामध्ये गेलो असेल तर पैसे देऊन देवाचे दर्शन घेण्यापेक्षा आपण लाईनमध्ये रांगेत उभे राहून देवाचे दर्शन घेतले तर ते देवापर्यंत आपण गेल्यासारखं आपल्या मनाला समाधान असतं. पण मला ह्या गोष्टी काही पटत नाहीत की पैसे देऊन देवाचे दर्शन घ्या वगैरे. आणि आजही मी ते केलेलं नाही आहे की मी पैसे देऊन मंदिरात जा मग ते दर्शन घ्या. मी पहिल्यापासूनच त्या गोष्टीच्या विरोधात असते. दीपक, निकिता, रेश्मा, छाया आणि सचिन आता गाभाऱ्यापर्यंत दर्शन घेऊन आले, पण मी एकटी आत मंदिरात गेले नव्हते. याचं कारण तुम्ही समजू शकता काय असेल ते. कारण मी मंदिरात गेले नाही, मी बाहेरूनच हात जोडले. खूप गर्दी होती त्यामुळे मी मंदिरात गेले नाही. पौर्णिमा असल्यामुळे प्रचंड गर्दी होती तिथे आणि मी गेले नाही. दीपक आणि हे बाकीचे सगळे दर्शन घेऊन आलेले आहेत आणि आता इथे तळी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि रेश्माला पण इथं खूप हसायला येतं आहे. ती इतका हसू कंट्रोल करत आहे ना. दीपक आणि रेश्माला असं बघून आम्हाला इतकं हसायला येत होतं आम्हाला सगळ्यांना. आम्ही गुपचूप शांत बसलो होतो साईडला. फक्त व्हिडिओ काढायला सांगितलेला छायाला. तुम्ही हळूहळू रेश्मा हसत आहे तिच्या चेहऱ्याकडे बघू शकता. ती इतकं कंट्रोल करत होती स्वतःचे हसू की बस. आणि त्यांनी पूजा वगैरे करून ते 2 नारळ दीपकला आणि रेश्माला दिलेले आहेत. इथे या नारळासारखे कणखर राहा, आयुष्य सुखाचा करा, संसार छान करा अशा आशीर्वाद खंडेरायाचा घेऊन हे 2 नारळ घेऊन आम्ही निघावं म्हटलो. पण अजून काहीतरी ते सांगत होते तळी भरणारे महाराज कोण होते ते. दीपक आणि रेश्मानी इतकं ध्यान देऊन कधी शाळेतील शिक्षकांचं पण बोलणं ऐकलं नसेल. इतकं शांत चित्ताने सगळ्या जे काय बोलत आहेत ते महाराज ते सगळे एकूण एक गोष्ट ऐकत आहेत. आणि आता त्यांच्या दोघांच्या कपाळी भंडारा लावलेला आहे. आणि रेश्माला इथे अजून थोडंसं हसू आलेलं आहे. आणि आता फायनली मला वाटते तळी भरण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे इथे. त्यानंतर ते 2 नारळ त्या महाराजांनी दिलेले आहेत. हे गोंधळी असतात बहुतेक इथं जे मंदिराच्या बाहेर असतात ते. त्यांनी ते 2 नारळ दिलेले आहेत. 1 नारळ फोडून खायचं वगैरे काय काय सांगितलं ते दीपकला आणि रेश्मालाच माहिती. आणि मग ते नारळ रेश्माच्या ओटीमध्ये घेतलेले आहेत. आणि ते नारळ घेऊन आम्हाला त्यांनी सांगितलं की ते घरी घेऊन जायचे म्हणून ते 2 नारळ. ते दीपक एकदम ध्यान मन लावून सगळं ऐकत होता आणि रेश्मा पण ऐकत होती की काय करायचं त्या 2 नारळांचं वगैरे. आणि आम्ही आपले साईडला प्रेक्षक बनून बसलेलो काय चाललं आहे काय नाही बघत. तर हसू तर कंट्रोलच करत होतो.
त्यानंतर त्यांनी रेश्माला सांगितले दीपकच्या पायावर डोकं ठेवून पाया पडण्यासाठी, आणि दीपकला इतकं हसू येत होतं की बस तो म्हणत असन की वाह अब आया ना ऊट पहाड के नीचे. अशा प्रकारे तळी भरण्याचा कार्यक्रम झाला आहे. मग आम्ही एक सेल्फी काढलेली आहे. आणि त्यानंतर मी तर म्हणजे इथे भंडारा उधळण्याची पूर्वंपार प्रथा आहे. देवाच्या नावाने तुम्ही हळदीचा भंडारा उधळू शकता इथे. आणि मला एवढीच म्हणजे हे मी मानते की देवाच्या नावाने आपण आपल्या 2 रुपयाने काय जय महाराज. आणि आमचं खंडोबाचं दर्शन घेऊन झालेले. ही रांग पाहू शकता किती गर्दी आहे आज गडावरती. आणि पौर्णिमा असल्यामुळे ही गर्दी आहे, नाही तर एरवी इतकी गर्दी नसती. आणि सुट्टीच्या दिवशी पण जेजुरीच्या गडावर खूप गर्दी असते. आणि इकडे बांधकाम चालू आहे गडावरती बऱ्याच ठिकाणी काय काय. आणि गडाच्या पाठीमागून एक दरवाजा आहे खाली उतरण्यासाठी. वा आणि आमचं जेजुरी दर्शन झालेलं आहे. आणि गडाच्या पाठीमागच्या दरवाजाने आम्ही आता खाली उतरत आहे. इथे थोडेसे फोटो काढले, फोटोग्राफरकडून फोटो काढले, मोबाईलमध्ये नाही काढले. 2 फोटो काढले कारण त्या आठवणी घरी ठेवण्यासाठी काढलेले आहेत ते 2 फोटो. मी पण इथे 2 फोटो क्लिक केलेले आहेत, आठवणी कलेक्ट केलेल्या आहेत. ही आहे फोटोसाठी दीपक आणि रेश्माची पोज. कशी वाटली नक्की सांगा. आणि फोटो काढून झाल्यावर आम्ही आता घरी जायला निघालेलो आहे. सचिन इथे आमची वाट पाहत थांबलेला आहे. सचिननी फोटो नाही काढला कारण तो त्याचा एक फ्रेंड आला होता कोणतरी त्याला भेटायला, तो त्याला भेटण्यासाठी गेला होता. आणि आता आम्ही निघालेलो आहे. इथे पाहू शकता आत्ता नवीन गडाचे बांधकाम काय काय चालू आहे. इथे बरंचसा पूर्वीपेक्षा आता मंदिर खूप छान दिसत आहे, खूप छान बांधकाम केलेलं आहे. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ अजून चांगले पाहण्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तरच माझे व्हिडिओ तुम्हाला दिसू शकतात, त्यामुळं लगेच सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ 2 दिवसांनी नक्की अपलोड केला जाईल, तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो गुड बाय, टेक केअर. आणि कसा होता आजचा व्लॉग नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा.